सुनीलनी विचारलंय की गेलेल्या व्यक्तींच्या बद्दल आपण ज्यावेळेस पूजा करतो त्यावेळेस ते कुठे असतील काय? सुनील, एनर्जी आहे, सगळंच एनर्जी आहे असं जर आपण मानलं तर एनर्जी इज नीदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड. त्यामुळे कुठल्या तरी डायमेन्शनला, जे डायमेन्शन आपल्याला आता ज्ञात नाही, त्या डायमेन्शन मध्ये सगळंच असणार आहे. आणि हे जे नियर डेथ एक्सपिरियन्सेस ज्या ज्या लोकांनी अनुभवले, मी नेहमी उदाहरण देतो अनिता मुरजानीचं. सो अनिता मुरजानीला ज्यावेळेस तिनं देह सोडला दवाखान्यामध्ये आणि ती त्या एका अशा वेगळ्या स्पेक्ट्रम मध्ये गेल्याचं तिला जाणवलं, तिथं सगळं सगळ्याशी कनेक्टेड होतं आणि तिला सगळं दिसत होतं. तिला म्हणजे 360 डिग्री दृष्टी होती, सगळं दिसायचं. तिला काय घडतंय ते दिसायचं. तिला तिचे जे वडील 6 वर्षापूर्वी गेले होते ते त्या अवस्थेमध्ये दिसले. तिची मैत्रीण जी अशीच काहीतरी काही वर्षांपूर्वी गेली होती ती तिला तिथं भेटली. तिथं त्यांचं संभाषण झालं आणि मग कुठल्या तरी एका पॉइंटला तिला परत शरीरामध्ये यावं लागलं आणि ती शरीरामध्ये आली. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट, तिला डॉक्टरनी काही तासांचंच आयुष्य दिलं होतं. डॉक्टरनी सांगितलं होतं की काही तास, म्हणजे तुम्हाला कोणाला बोलवायचं असेल तर बोलवून घ्या. एवढ्या प्रमाणात तिचा जो रोग होता तो बळावला होता. पण ज्यावेळेस ती हे सगळ्या ह्या क्षेत्रामध्ये जाऊन परत शरीरामध्ये आली त्यावेळेस ती एकतर जागी झाली, कॉन्शियस झाली. डॉक्टर लोकांना आश्चर्य वाटले की अरे ही आता मरणार होती, ही जागी कशी झाली? आणि जागा झाल्यानंतर तिनं गेल्या काही काळामध्ये कोण कोण आलं तिथं, कुठले डॉक्टर आले, त्यांचं नाव काय होतं, ते काय बोलले, सगळं सांगितलं. ते म्हणाले तू तर कोमामध्ये होतीस, तुला कळलं कसं? आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ती तिथून प्रत्येक क्षणाला तिची बॉडी रिकव्हर होत गेली आणि एवढ्या दुर्धर आजारातून ती बरी झाली. आणि त्याच्यानंतर तिनं सगळं आयुष्य की मी काय बघितलं ते लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यामध्येच केलं. आणि ती म्हणते की तिथं तिला इंटरव्ह्यू घेणाऱ्या काही लोकांनी विचारलं की तुला तिथं काय जाणवलं, कुठली भावना सगळ्यात महत्वाची तुला तिथं वाटली, किंवा कुठली भावना तू तिथं अनुभवलीस? तर ती म्हणाली की ते सगळं स्पेक्ट्रम जो होता ज्याचा मी भाग होते, मी असं सेपरेट काढता येत नव्हतं, मी भाग होते त्या सगळ्या स्पेक्ट्रमचा. आणि त्या स्पेक्ट्रम मध्ये एकच भावना जाणवत होती, ती म्हणजे प्रेम. मला इतका आनंद होत होता, मला इतकं प्रेम वाटत होतं, कारण मी सगळ्याशीच कनेक्टेड होते. सो इंटरेस्टिंग आहे. म्हणून काही काळांपूर्वी मी ज्यावेळेस अनिता मुरजानीने हे पुस्तक जे लिहिलं, डाईंग टू बी मी, या पुस्तकाबद्दल बोललो होतो. कितीतरी आपल्यातल्या लोकांनी ही पुस्तकं घेऊन वाटली होती. सो तुम्हाला कधी जे नवीन ऐकायला लागलेत मला, किंवा ज्यांनी ही स्टोरी ह्याच्या आधी ऐकलेली नाहीये, त्यांना जर आता घरी बसल्या बसल्या जर वेळ असेल तर अनिता मुरजानीचं पुस्तक वाचा, किंवा इव्हन युट्यूबवरती जाऊन अनिता मुरजानीचे युट्यूब्स बघा. काही मोठे युट्यूब्स आहेत, तासापेक्षा जास्तच्या टाइम मधले युट्यूब्स आहेत, व्हिडिओज आहेत. तिथं तिचे अनुभव ती सांगते आणि काय 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 आहे, हा इंटरेस्टिंग आहे सगळं. सो मुद्दा काय की आपण अशा एनर्जी वर्ल्ड मध्ये राहतो जिथं नथिंग इज क्रिएटेड, नथिंग इज डिस्ट्रॉइड, एव्हरीथिंग इज. हे कळणं फार अवघड आहे. आणि तीच ब्रह्मन, आपल्या वेदांतामध्ये ज्या ब्रह्मनची कल्पना केलेली आहे ते ब्रह्मन असंच आहे. इट इज नीदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड. त्याच्यातून सगळं क्रिएशन झालेलं आहे. त्या ब्रह्मन ह्या फील्ड मधून सगळं
क्रिएशन झालेलं आहे आणि त्या ब्रह्मांडमध्ये सगळं क्रिएशन निर्माण झालेलं संपतं, परत रिसायकल होतं. द फील्ड इज द सेम, वन फील्ड. अद्वैत वेदांत म्हणतं एकच आहे, इथं दोन काही नाही. असो, आजच्या कार्यक्रमाची सुरुवातच वेगळ्या नोटवरती झाली. मित्रांनो नमस्कार. आज मला वाटतं 5वा दिवस आहे आपला. आपण आपल्या परीनं प्रयत्न करायला लागलो. त्याचा जो होईल तो चांगला परिणाम होईल एवढी मला निश्चित खात्री आहे. मित्रांनो, आजचं सेशन सुरू करण्याआधी मला तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची, ज्या गोष्टीचा आजच्या सेशनशी डायरेक्टली काही संबंध नाहीये, पण गोष्ट इंटरेस्टिंग आहे. आणि जीवन कसं अनाकलनीय आहे. आपल्या या जीवन प्रवाहामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या कशा गमतीशीर घडतात. काही लोकांना कसं एखादी गोष्ट घडल्यानंतर काय म्हणूया त्याला प्रसिद्धी प्राप्त होते. काही लोकांनी त्याच्यापेक्षा अधिक काही काम केलं तरी लोकांचं त्यांच्याकडे लक्षही जात नाही. असं कसं विलक्षण सगळं मल्टी डायमेन्शनल आहे. मी तुम्हाला जी गोष्ट आता सांगायला लागलोय ना, ही 6 मेला घडलेली आहे. म्हणजे साधारणपणे 6 दिवसापूर्वीची गोष्ट. तुम्ही कदाचित हे वाचलंही असेल, ऐकलंही असेल, पण मला सगळ्यांच्या पर्यंत ते जेवढं पोचायला पाहिजे तेवढं पोचलेलं नाहीये, म्हणून मी सांगतो. मुरादाबाद मध्ये एक पेशंट सिरियस झाला आणि त्याला लंग ट्रान्सप्लांट ऍडवाइस केलं. आता ते मुंबईमध्ये ट्रान्सप्लांट करायचं होतं, त्यामुळे त्यांनी एअर ॲम्ब्युलन्स फिक्स केली आणि डॉक्टर, अटेंडंट, घरातली मंडळी, पायलट, को पायलट असे सगळे मिळून एखादे 6 लोक त्या एअर ॲम्ब्युलन्समध्ये होते आणि मुरादाबादमधून ते प्लेन निघालं. आता त्याला मुंबईला येईतोपर्यंत, छोटं प्लेन असतं, त्याला मुंबईला येईतोपर्यंत रिफिलिंग करायचं होतं आणि म्हणून त्याला ऍक्च्युली रिफिलिंग हैदराबादमध्ये करायचं होतं, पण हैदराबाद त्याला मिळालं नाही, म्हणून रिफिलिंगला ते प्लेन उतरलं नागपूरला रिफिलिंग झालं आणि प्लेननी टेक ऑफ घेतला. त्या कंट्रोल रूम मध्ये किंवा ते जे वॉच टॉवर्स असतात तिथं रविकांत आवला नावाचा एक कॉन्स्टेबल म्हणूया आपण त्याला आता, जो त्या ड्युटीवरती होता. त्याची ड्युटी काय, आलेलं विमान बघायचं, उडतेलं विमान बघायचं, एवढी त्याची ड्युटी. या ड्युटीवरती तो होता आणि त्यांनी हे छोटं विमान उडताना बघितलं आणि उडताना त्यांनी बघितलं की त्यातून काहीतरी निकळून बाहेर पडलंय. त्यांनी लगेच कंट्रोल रूमला फोन केला आणि सांगितलं, हे जे विमान उडलंय त्याचं काहीतरी निकळून पडलंय बाहेर, तुम्ही चेक करा. कंट्रोल रूमनी पायलटला फोन केला की बाबा तुमचं काय पडलंय काय. तो म्हणाला माझं काय पडलेलं नाहीये. त्याने म्हणाल नक्की ना, हो माझं काय पडलेलं नाही. ओके. त्यानं सांगितलं त्या अवलाला की बाबा काय आम्ही चेक केलं, काय त्यांचं पडलेलं नाहीये. आता ह्या माणसाचा उत्साह बघा, ह्याला चैन नाही पडलं. तो म्हणाला मी बघितलंय काहीतरी पडलंय त्या विमानात. तो खालती उतरला, कोणाला तरी सांगितलं की तू इथं थांब जरा बघत. तो खालती उतरला, त्यांनी स्वतःची मोटरसायकल घेतली आणि जिथं त्याला ते दिसलं होतं तिथं गेला आणि शोधायला लागल्यानंतर त्याला त्या विमानाचं एक चाकच पडलेलं दिसलं. तरी त्याचा फोटो काढला आणि कंट्रोल रूमला पाठवला. तो म्हणाला हे पडलेलं आहे तिथं. मग आता त्या पायलटला ते पाठवा आणि ते त्याचं चाक आहे का विचारा. तर त्यांनी ते काहीतरी असेल त्यांचं ज्या पद्धतीचं ती कोऑर्डिनेशन केलं आणि पायलट म्हणाला हो हे माझं चाक आहे. आता आला काय प्रश्न, आता पायलट उतरवणार कसं प्लेन, चाकच नाही विमानाला. तर आता बघा काय गोंधळाची परिस्थिती आहे. एक तर एअर ॲम्ब्युलन्स, माणूस सिरियस आणि चाकच गळून पडले. पर्याय काय, उतरवणार कसं प्लेन. पायलट होता कॅप्टन केसरी सिंग. केसरी सिंगच्या पोटात गोळा झाला असेल, कारण हाऊ टू लँड.
मग त्यांनी कंट्रोल रूमला हे केलं, म्हणाला मला असिस्टन्स पाहिजे. म्हणाला मला कळत नाही आता हाऊ एम आय गोइंग टू हँडल दिस, कारण क्रॅशच, दुसरं काही दुसरं होणारच नाही ना काय. तो म्हणाला माझा एक एक्सपर्ट, ह्यातला एक्सपर्ट एक, कारण मी काय माझ्या आयुष्यात असं कधी घडलेलं नाहीये, माझा एक एक्सपर्ट माणूस आहे, त्याला बघा त्यावेळेला हे सुचलं की कोणतरी यातला एक्सपर्ट मला ऍडवाइस देऊ शकेल. कॅप्टन वीर नावाचा आणखीन एक ग्रस्त, त्याला कुठून तरी आयडेंटिफाय केला, त्याला बोलवला आणि त्याला सांगितलं की ऐसा ऐसा हो गया, क्या करेंगे. मित्रांनो, सिच्युएशन गंभीर आहे. पहिलं करायचं काय होतं की जेवढं फ्युएल भरलेलं आहे ते सगळं फ्युएल संपवायला पाहिजे ना, कारण फ्युएल घेऊन उतरणार कसं. सो मुंबईच्या वरती आल्यानंतर बरं त्याला एअर स्पेस पाहिजे. मुंबईला तिथं त्याला एअर स्पेस मिळेल, आपण काहीतरी ऍडजस्ट करून 2.5 तास त्यानं नुसत्या घेरट्या मारल्या. फ्युएल जितकं मिनिमाइज फ्युएल, उतरण्यापुरतं फ्युएल ठेवलं तरी. आणि मित्रांनो, ज्याला बेली लँडिंग म्हणतात, बेली लँडिंग त्याला करायचं होतं, म्हणजे विमानाच्या पोटावर उतरायचं होतं. केसरी सिंगच्या जीवनामध्ये असं जे त्यांनी ह्याच्या आधी ऐकलं होतं, तिथं त्याला हे माहिती होतं की अशामध्ये प्लेनचा स्फोट होतो. म्हणजे समोर परिस्थिती काय आहे बघा, आपण तर जगणार नाहीच आहे, या प्लेन मधली बाकीची कोणीही जगणार नाहीये. काय मी कल्पनाच करू शकत नाही. त्याचा हात त्या प्लेनच्या जे काय स्टेअरिंग वगैरे असेल त्याच्यावरती राहिला, थरथरत कसा नसेल. मृत्यू दिसतोय समोर. आणि 2.5 तासानंतर मग त्यांनी काय केलं, सगळं इमर्जन्सीमध्ये सगळा एअरपोर्ट रिकामा केला, एअर स्ट्रिप तेवढी रिकामी ठेवली, बाकी सगळं बाजूचं काढलं. आणि जिथं प्लेन लँड होणार तिथून 1 किलोमीटर दोन्ही बाजूला अशा टँकर्स ठेवल्या फेस भरून. आणि त्यांनी बेली लँड केल्या केल्या त्या सगळ्या टँकर्स त्या विमानाबरोबर पळत होत्या, तो फेस विमानावरती मारत. कारण जेवढा फेस येईल, फेसावरती विमान येईल आणि घर्षण कमी होईल, त्यामुळे स्फोटाची शक्यता कमी होईल. आणि 1 किलोमीटर तसं ते विमान धावलं, त्याच्याबरोबर सगळ्या फायर फायटर्स. आणि 1 किलोमीटर नंतर ते प्लेन थांबलं. तरी ते फेस मारतच होते, कारण तापलं असणार ना प्लेन, एवढा घर्षण, 1 किलोमीटरचं घर्षण. आणि फॉर्च्युनेटली त्याचा स्फोट झाला नाही. सगळ्यांना तात्काळ खालती उतरवलं आणि शेवटी उतरला कॅप्टन केसरी सिंग. काय म्हणजे कल्पनेच्या पलीकडचं आहे हे. सिनेमात देखील घडलं तरी खोटं वाटणार आहे. आपल्या 15 दिवस किंवा महिन्यापूर्वी मयूर शेळकेनी त्या वांगणीच्या स्टेशनवरती एका मुलाला वाचवलं. केवढं कौतुक झालं त्याचं. सगळ्यांना मयूर शेळके हे नाव महाराष्ट्रात तरी निदान सगळ्यांना परिचित झालं. केवढ्या लोकांनी त्याच्यावरती कौतुकाचा वर्षाव केला. ओव्हरनाईट मयूर शेळके नोन पर्सन झाला. पण कॅप्टन केसरी सिंग, कॅप्टन केसरी सिंगचं बिचाऱ्याचं नाव पण कोणाला माहित नाही. या ऑपरेशन मध्ये ज्यांनी त्याला मदत केली त्या कॅप्टन वीरचं नाव कोणाला माहित नाही. आणि ज्याच्यामुळे हे घडू शकलं त्या रविकांत आवलाला लोक विसरले देखील. दुर्भाग्य है, पण जीवन ऐसा ही है, ऐसा ही है. मला एवढंच वाटलं की ह्या निमित्तानं तुमच्यापर्यंत या सगळ्यांची ही जी काय म्हणतात त्याला, शौर्य होतं, शौर्यच काय हे पोचवावं. आणि कॅप्टन केसरी सिंग, वीर सिंग आणि रविकांतला सलाम करावा. मित्रांनो, इंटरेस्टिंग आहे ना, प्रेरणा पण देणार आहे, धडकी भरवणार पण आहे.
असो, आज खरं तर तुम्हाला माहिती आहे काय की आपण ज्या वेळेस या फिक्स्ड टाइमला सगळे एकत्र एकत्र येतो ना, तिथंच अर्ध काम झालेलं असतं. आपलं अर्ध काम तिथंच झालेलं आहे की आपण एकत्र आलेलो आहे एका वेळेला. कारण सगळ्यांना माहिती आहे की का एकत्र आलेलो आहे. जरी आपण बोलून दाखवत नसलो, सांगत नसलो किंवा मोठ्याने बोलत नसलो की अरे आम्ही हिलिंग करायला आलोय, तरी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण काय गंमत करायला आलेलो नाहीये. आपण एका अजेंडाने इथं आलोय, एका संकल्पाने इथं आलेलो आहे. त्यामुळे हाफ ऑफ द थिंग इज डन. म्हणून कधी कधी मला वाटतं की असे एकत्र आलो ना, काही करू नये, स्वस्थ डोळे झाकून बसावं. त्या डोळे झाकून बसण्यामध्येच सगळ्यांची आपली एनर्जी अशी एका फ्रिक्वेन्सीला येणार आहे. कारण जरी आपण डिस्टन्सवर असलो तरी एकाच स्पेसमध्ये आहे ना. स्पेस दोन नाही आहेत. तुम्ही कुठं मुंबईला असाल, पुण्याला असाल, नागपूरला असाल किंवा आणखीन कुठं असाल, स्पेस एकच आहे ना. सो आपण एका स्पेसमध्ये आहे आणि ती स्पेस कनेक्टेड असल्यामुळे इन रियालिटी डिस्टन्सच नाहीये. एनिवे, आपण व्हिडिओ करत आहोत, एकत्र जमलो आहोत, त्यामुळे नुसतं शांत बसणं एक वेळ तुम्हाला रुचणार नाही. म्हणून आजची सुरुवात आपण एका वेगळ्या एनर्जी सायकोलॉजीच्या प्रोसेसनी करूया, ज्याला होलिस्टिक हायब्रिड ऑफ EMDR अँड EFT असं म्हणतात. जाऊ दे, त्याच्या तपशिलात जाऊ नका. लॅरी निम्स नावाच्या व्यक्तीने, जो रॉजर कॅलेहॅनचा दुसरा शिष्य, त्यांनी हे विकसित केली गोष्ट. तर आपण काय करणार आहे, आपण स्वस्थ बसूया. वाटल्यास डोळे उघडे ठेवा, डोळे झाकायची काही गरज नाही. हात असे ठेवा आणि विचार करा की कोणती गोष्ट आहे जी या पॉइंट ऑफ टाइमला तुम्हाला तुमच्यामध्ये अस्वास्थ्य निर्माण करते. विचार करण्यासाठी तुम्हाला डोळे बंद करायचे असतील तर डोळे बंद करा की व्हॉट इज इट दॅट मेक्स यू फील अनकम्फर्टेबल. कुड बी कोविडचं वातावरण असेल, लोकांचे हाल चाललेत सगळीकडे देशामध्ये, ते असेल, व्हॉट एव्हर, काही असेल, वॅक्सिनेशन मिळत नाही, हे असेल, औषधं मिळत नाहीत, ऑक्सिजन मिळत नाही, व्हॉट एव्हर, तुमचा वैयक्तिक काही विषय असेल, कुड बी एनिथिंग. थिंक ऑफ इट. मनाला विचारा असा प्रश्न, काय आहे की जे मला अतिशय अस्वस्थ करणार आहे आता ह्या पॉइंट ऑफ टाइमला. एकापेक्षा अधिक गोष्ट असतील, 1, 2, 3, 4, व्हॉट एव्हर. डोळे उघडा. तुम्ही आयडेंटिफाय केलं असेल असं गृहीत धरतो आणि फक्त माझ्याबरोबर असं करा. मनातल्या मनात फक्त रिलीज म्हणा. डोळे झाकावेसे वाटले तर झाका.
रिलीज. एक दीर्घ श्वास घ्या. रिलीज. हात सोडा. स्वस्थ बसा. You will experience a kind of release, a kind of relaxation. चेक करा. एक दीर्घ श्वास घेऊन डोळे उघडा. मित्रांनो, आजच्या सेशनची सांगता आपण एका इंटरेस्टिंग गोष्टीने करूया. तुम्हाला अनेकांना ठाऊक पण असेल, मी बरेच वेळा सांगितलेलं आहे, मला वाटतं परवा पण मी बोललो की सरोगेट टॅपिंग ही एक फार विलक्षण गोष्ट आहे. अनेक लोकांना त्याचा फार गमतीशीर अनुभव येतो. मी काल असा विचार करत असताना मला असं जाणवलं की आपण आत्ताच्या पृथ्वीच्या अवस्थेवरती सरोगेट टॅपिंग केलेलंच नाही. मग मला असं वाटलं की आजच्या सेशनमध्ये आपण पृथ्वीवर सरोगेट टॅपिंग करूया. आता दोन पद्धतीत सरोगेट टॅपिंग करता येतं. एक, मीच पृथ्वी आहे असं समजू. अर्थात मी पृथ्वी आहेच, कारण मी या पंचमहाभूतातून बनलेला एलिमेंट आहे, पृथ्वीचाच एक एलिमेंट आहे. त्यामुळे थेंब असलं काय आणि समुद्र असलं काय, एकच जसं असतं तसं मी ॲज अ युनिट पृथ्वीचाच एक भाग आहे. सो मी पृथ्वी आहे असं जाणून म्हणून पण सरोगेट करता येतं. पण ह्यात प्रॉब्लेम काय येतो की ज्यावेळेस मी पुढे असं म्हणणार आहे की मला आज प्रादुर्भाव झालेला आहे, त्यावेळेस काही लोकांना ते म्हणायला अनकम्फर्टेबल वाटतं. त्यामुळे आपण आजचं सेशन पृथ्वी आहे असं समजून करूया. सो माझ्याबरोबर ह्याच्यावर टॅप करा. आज ह्या पृथ्वीवरती कोविड सारख्या आजाराचा प्रादुर्भाव झालेला आहे, ज्यामुळे इथं राहणाऱ्या अनेक मानवाला फार अडचणीतून आणि अस्वास्थ्यातून जावं लागत आहे. असं असलं तरी मी स्वतःचा स्वीकार करतो आणि हे अस्वास्थ्य, हा प्रादुर्भाव नष्ट व्हावा अशी इच्छा करतो. या पृथ्वीवरती आज करोना सारख्या एका व्हायरसनी प्रादुर्भाव केलेला आहे.
ज्याचा त्रास इथं राहणाऱ्या असंख्य लोकांना होत आहे, ज्याचा मला त्रास होतो. असं असलं तरी मी स्वतःचा स्वीकार करतो आणि हा जो प्रादुर्भाव आहे हा रिलीज व्हावा अशी इच्छा करतो. आज पृथ्वीचं स्वास्थ्य बिघडलेलं आहे, कारण इथं करोनासारख्या एका विषाणूने प्रादुर्भाव केलेला आहे. त्यामुळे अनेक लोकांना याचा त्रास होतो आहे, अनेक लोक अडचणीत आहेत. हे बघून मला वाईट वाटतं, मला दुःख होतं, भय पण वाटतं. असं असलं तरी मी स्वतःचा स्वीकार करतो आणि ही नकारात्मकता, हा व्हायरस पूर्णपणे रिलीज व्हावा अशी इच्छा करतो. शॉर्ट टायपिंगकडे येऊया. हा व्हायरस, 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 याचा मला त्रास होतो, याचा मला त्रास होतो. लोकांची अवस्था बघून मला त्रास होतो, भय वाटतं, त्रास होतो, भय वाटतं, त्रास होतो, भय वाटतं. हा व्हायरस रिलीज व्हावा, लवकरात लवकर 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 हा व्हायरस रिलीज व्हावा. रिलीज, 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 रिलीज. एक दीर्घ श्वास घ्या, तोंडावाटे सोडा. डोळे उघडा. मित्रांनो, आपण आपलं काम करतोय आणि मला खात्री आहे की हा खारीचा वाटा निश्चित या युनिव्हर्सल इंटेलिजन्स पर्यंत पोहोचणार आहे. आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांना यश मिळो. भेटूया उद्या संध्याकाळी 7 वाजता. नमस्कार.